नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूतच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तसं आपण म्हटलं की आपण नवीन नवीन मंदिर दाखवत असतो आणि त्यात काही मंदिर असतात जी ग्रामदेवता असतात, काही कुलदेवता असतात। आज आपण आलो आहोत अड्रे या ठिकाणी, चिपळूण मधील अड्रे या गावी। आणि बघू शकता पाठीमागे जे मंदिर आहे हे अड्रे गावचं श्री स्वयंभू शिवशंकर मंदिर आहे। आणि इथली मूर्ती म्हणजे इथली पिंड ही स्वयंभू आहे। स्वयंभू म्हणजे स्वतःहून निर्माण झालेली अशी ही स्वयंभू पिंड या ठिकाणी आणि खूप जुनी मंदिर आहेत। या येथील ग्रामस्थांनी, इथल्या गावकरी लोकांनी याची उत्तम प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळे हे मंदिर आज आपल्याला बघायला मिळत आहे। पूर्ण मी व्हिडिओ कसा आहे आणि ते सांगणारच आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कसं येऊ शकताय याचाही डिस्क्रिप्शन मध्ये मी उल्लेख करणार आहे। परंतु आज आपण या ठिकाणी आलो आहोत आणि आपण मंदिर तर बघणारच आहोत आतमध्ये कसं आहे ते, परंतु इथली ग्रामस्थांकडून आपण जेवढी माहिती घेता येईल तेवढी आपण माहिती घेणार आहोत। तर चला मग बघूया मंदिर कसं आहे ते। नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आलो आहोत या ठिकाणी आता अड्रे या ठिकाणी, चिपळूण मधील अड्रे गाव आणि त्यातील हे श्री स्वयंभू श्री शंकराचं मंदिर आहे। तर त्याबद्दलची आपण इतंभूत माहिती आपण इकडच्या ग्रामस्थांकडून घेणार आहोत। तर आपण पहिल्यांदा त्यांचं नाव विचारूया। तर तुमचं नाव सांगा। माझं नाव परशुराम भाऊजी कांबळे। आणि तुमचं नाव? माझं नाव रवींद्र अमृत कवळकर। मला काय सांगाल या मंदिराबद्दल, किती जुनं मंदिर आहे आणि काय मंदिराची म्हणजे इतिहास काय आहे, कसं आहे? ठीक आहे, मंदिराचा इतिहास सर असा आहे की हे स्वयंभू मंदिर आहे। पूर्वी या ठिकाणी दाट जंगल होतं आणि त्या ठिकाणी एक गायी इथे या ठिकाणी येऊन आपला पाना सोडायची। त्यानंतर काही लोकांना म्हणजे स्वप्नामध्ये दिसलं किंवा काही लोकांना त्याचं माहिती मिळाली की इथे गायी पाना सोडते, तर कुठे गायीचं पाना सोडते त्याप्रमाणे त्या लोकांनी शोध घेतला आणि इथे स्वयंभू लिंग त्यांना दृष्टीस पडलेलं आहे। आणि त्याप्रमाणे जीर्णोद्धार म्हणजे असं पांडवकालीन हे इथे मंदिर बांधलं गेलेलं आहे। आणि पांडवकालीन बांधल्यानंतर काही वर्षांतर 2007 साली ग्रामस्थांनी, अड्रे ग्रामस्थांनी याचं इथे मोठं श्रेय आहे, या जीर्णोद्धार घेतला। चांगला असं भव्य असं सभा मंडप, भव्य मंदिर याचं चांगलं पर्यटन स्थळ बनवलेलं आहे। याच्यामध्ये अड्रे ग्रामस्थांचा सुद्धा मोठा यशाचा वाटा आहे। अशाप्रमाणे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये ग्रंथाचा हा एक महिनाभर कार्यक्रम होतो। इथे भाविक भक्तांसाठी ग्रंथ या महिन्यामध्ये खूप भाविक लोक येतात दर सोमवारी। आणि त्याप्रमाणे कार्तिक महिना, कार्तिक पौर्णिमा, अश्विन त्रिपुरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीमध्ये इथे काकडाचा कार्यक्रम सकाळी पहाटे 4 वाजता इथे कार्यक्रम तो केला जातो। भक्त भाविक मंडळी याच्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे भाग घेतात। आणि पुन्हा हा सप्ताह सोहळा पौष महिन्याच्या पंचमीसाठी, पंचमीमध्ये पंचमी ते एकादशी द्वादशी या 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये इथे या ठिकाणी सप्ताह सोहळ्याचं मोठा अगदी सर्वांच्या भक्त भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे साजरा केला जातो, संपन्न होतो। आणि हा महाशिवरात्र सोहळा अशाप्रमाणे हा महाशिवरात्र सोहळा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो। 2 दिवस 3 दिवस या ठिकाणी सायंकाळी रात्र ठीक 8 वाजता 9 वाजता कबड्डी सामने होतात। आणि आजचा हा महाशिवरात्र दिवस
सर्वांचा एक आनंदाचा शुभ दिवस आहे आणि याच दिवशी खूप भाविक लोक चिपळूण तालुक्यातून रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक लोक या ठिकाणी या महादेवाच्या दर्शनाला येतात. महिला वर्ग, मान्यवर मंडळी, लहान मुलं असे बरेच भाविक या ठिकाणी येऊन आपल्या या मनोकामना ज्या आहेत तिथे शंकराच्या चरणावरती आपले विचार मनोकामना हे मांडतात आणि त्यांच्यावर आपला आशीर्वाद घेतात की आपलं कुटुंब चांगल्या तऱ्हेने सुखसोयीचं व्हावे, परमाटी व्हावी अशा प्रमाणे स्वयंभूचा आशीर्वाद सगळ्याच या जनतेमध्ये त्याला मिळतो. आणि इथे हे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रामध्ये जरी किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी हे श्रद्धास्थान आहे. म्हणून या ठिकाणी या दिवशी बरेचसे भाविक लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. आणि आमच्या प्रेक्षक सांगायचं कसं म्हणजे चिपळूण मधून जर यायचं असेल तर कसं येऊ शकतात, म्हणजे एसटी अवेलेबल आहे तर कधी कोणते टाइम्स आहेत, आणि या ठिकाणी जर त्यांच्या प्रायव्हेट व्हेकलने कधी यायचं असेल तर कसं येऊ शकतात? वरून आपल्याला सतीवरून एसट्या आहेत, एसट्या भरपूर आहेत, 4-5 एसट्या आहेत. चिपळूण बस डेपोतून आपल्या अड्रे येणारी हो बस. टायमिंग काय असतं इकडे? सकाळी पहिली 5:30ची आहे, नंतर 7ची आहे, 9, 10, नंतर परत 11 वाजता आहे. परत दुपारी दर 2 तासांनी बस आहे या ठिकाणी. त्यामुळे भाविक तुम्ही या ठिकाणी बसने सुद्धा येऊ शकता. आणि जर तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल, स्वतःची गाडी असेल तर तुम्ही चिपळूण मार्गे खेरडी मार्गे सती, आणि सतीतून तुम्ही जर विचारलं तर अड्रे मार्गे तुम्ही या ठिकाणी मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि नक्कीच आमच्या भाविकांना, आमच्या प्रेक्षकांना ही व्हिडिओ आवडेल आणि ते या ठिकाणी भेट देतील अशी आशा बाळगतो आम्ही. आणि ज्याप्रमाणे आपल्या कोकणामध्ये अजूनही अशी खूप मंदिरं आहेत जी लोकांनी जपली आहेत, त्यांची आजही परंपरा त्यांनी पुढे चालवली आहे. अशा सगळ्या मंदिरांना आपण नेहमी भेट देत असतो आणि त्यातलंच आपलं हे एक अड्रे गावचं मंदिर आहे. तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत प्रेक्षकांना तुम्हाला त्या मंदिराबद्दल खूप माहिती मिळेल. धन्यवाद. आपणही या प्रसार माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून या मंदिराचं भव्य असं जनतेच्या पर्यंत पोहोचवतात, भाविकांपर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल आपल्याही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने अभिनंदन. धन्यवाद. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही हे अड्रे गावचं सुंदर मंदिर. आणि नक्की माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की या गावाला एकदा तरी भेट द्या. या गावातल्या या स्वयंभू महादेवाच्या मंदिराला तुम्ही भेट द्या. आणि नक्कीच माझ्या अनुभवावरून सांगतो की तुम्हाला हे मंदिर नक्कीच आवडेल. इथले गावकरीही तितकेच चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणचा पाहुणचार करतात. तर माझाही ह्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मानाने सत्कार केला. ते श्री परशुराम कांबळी आणि श्री रवींद्र कवळकर, तर त्या दोघांना सुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या अड्रे गावामार्फत त्यांनी या ठिकाणी माझा यथोचित सत्कार करून जो मान सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा पूर्ण गावाचे धन्यवाद. आणि हो, लवकरच आपली ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मंडळापर्यंत, तुमच्या कुटुंबापर्यंत ह्या व्हिडिओला तुम्ही पोचवाल आणि अशा या मंदिराबद्दल सगळ्यांना माहिती मिळेल, हीच आपल्या चॅनलची अपेक्षा. तर पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक असंच ग्रामस्थ मंदिर, ऐतिहासिक मंदिर घेऊन. आणि आपली ही परंपरा, या रूढी या आपण अशाच आपल्या चॅनलमार्फत चालू ठेवणार आहोत. तर तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगायचं राहिलं, नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.